नमस्कार मित्रांनो, राज्य सेवा पूर्व परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी उद्याचा दिवस शेवटचा आहे. म्हणजे 25 जानेवारीला शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची. आणि चलनाद्वारे जे पेमेंट करायचं आहे किंवा फीस भरायची आहे तर त्याची तारीख आहे 29 जानेवारी. तर ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेला आणि फीस भरली आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. तर फीस पेड करून जर त्या ठिकाणी फीस नॉट पेडचा असा ऑप्शन येत असेल किंवा शेअर येत असेल तर आपल्याला काय करायचं आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर सगळ्यात प्रथम आपल्याला लॉग इन करायचं आहे. ते या ठिकाणी रजिस्टर मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी टाकायचं आहे. त्यानंतर पासवर्ड आणि ईमेल आय डी टाकल्यानंतर इथे कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचे ऑप्शन त्या ठिकाणी होम असेल, प्रोफाईल क्रिएशन, ऑनलाईन अप्लिकेशन, माय अकाउंट आणि करस्पॉन्डन्स. तर या ठिकाणी आपल्याला माय अकाउंटमध्ये यायचं आहे. माय अकाउंटमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी पुढे अशा पद्धतीने ऑप्शन येतील. तर जे आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे 2024 ची तर तिथे फॉर्म भरलेल्या ठिकाणी अशा पद्धतीचे एक ऑप्शन येईल. तर तो फॉर्म भरलेला आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा 2024 साठी तर ते ऑप्शन येईल. तर इथे फीस पेड केलेली आहे म्हणून पेड असं आलेलं आहे. तर आपण फॉर्म भरलेला बघू शकतो म्हणजे व्ह्यू या ठिकाणी. त्यानंतर पे नाव म्हणजे जर फीस पेड झाली नसेल तर इथे पे करू शकतो. ऍप्लिकेशन कॅन्सल सुद्धा करू शकतो. आणि पेमेंट हिस्ट्री असं एक ऑप्शन आहे. तर त्याच्या खाली चेक पेमेंट स्टेटस म्हणून एक ऑप्शन येतं. जर ज्यांची फीस बँकेतून वजा झाली किंवा खात्यातून वजा होऊ नये जर अपडेट झाले नसतं तर त्या ठिकाणी चेक पेमेंट स्टेटस असं ऑप्शन येतं. तिथे क्लिक करून रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला आपली फीस पेड झाले त्या ठिकाणी दर्शवलं जातं. म्हणजे तिथे फीस पेड असं ऑप्शन येते या ठिकाणी जसं आलेलं त्या पद्धतीने. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका.